सांगलीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईने विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे। या घटनेनंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। त्यामुळे शासकीय रुग्णालयासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दोन्ही गटात वादावादीचे प्रकार घडले असून पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे। सांगलीच्या प्रभाग 16 मधून शिवसेना ठाकरे पक्षाकडून उमर गवंडी हे निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे राजेश नाईक हे निवडणूक लढवत आहेत। या निवडणुकीतून माघारीसाठी उमर गवंडी यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याने त्यांच्या आई मुमताज गवंडी यांनी विष प्राशन केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे। दरम्यान काँग्रेसकडून मात्र हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत। याबाबत पोलीस स्टेशनला कोणतीही तक्रार दाखल नसून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। आमच्या शीटला चालतंय, प्रत्येक गोष्टीला दादागिरी करायची कशासाठी पाहिजे? दादागिरी काँग्रेस राष्ट्रवादी दादागिरी कशासाठी पाहिजे? किती करायची दादागिरी ती? काय बोलायचं? 8 दिवसांचं सण करणार उमरच्या आईला स्वतः मला सांगितलं येतं ना, उमरच्या आईला मला धमकी द्यायची। आपल्या एका उमेदवाराच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना घडली की काय नेमका प्रकार आहे आजचा? प्रभाग क्रमांक 16 मध्ये उमर गवंडी नावाच्या व्यक्तीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून। त्याने आमच्याकडे यायच्या आधी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती। मागच्याला ते इलेक्शनला उभं राहिलं, त्यांना 4000 मतं देखील पडली होती। ज्यावेळेला आम्ही त्यांना उमेदवारी दिली आणि माघार घ्यायचा दिवस आला तर काँग्रेसचे तिथले माजी नगरसेवक आहेत, काही गुंडगिरीच्या लोकांना हाताशी धरून ह्या उमर गवंडीवर सारखं प्रेशर करत होते की माघारी घ्या माघारी घ्या माघारी घ्या म्हणून। मग आम्ही उमर गवंडीला सांगितलं की तुम्ही माघारी वगैरे काय घेऊ नका आणि कुणाला भिवू नका, काय असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्यांना जशास तसं उत्तर देऊ। पण माघार आम्ही काय घ्यायला दिलं। त्याच्यानंतर काय त्यांच्या समाजाची काय जी गुंड लोक आहेत 7-8 लोक समाजाची भीती घालून माघारी घ्या त्यांना प्रेशर केलं। पण ते मला कळाल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो। उमर गवंडी, त्याचे दोन्ही भाऊ, त्याची आई, त्याच्या घरातले सगळेजण आम्ही बसलो। त्यावेळेला उमर गवंडीच्या आईने मला सांगितलं की आमच्या समाजातल्या आमच्याच भाऊबंदकीतले काही लोक आहेत, गुंड लोक आहेत आणि ते सारखं माघार घ्या आणि उमरला जीवे मारण्याची धमकी देत आहेत। आणि जर का उमरनं माघारी घेतलं तर मी स्वतः विष पिऊन आत्महत्या करीन। माझं वैयक्तिक मत आहे की उमर गवंडीनं इलेक्शन लढवावं आणि जनसामान्यातला एखादा गरीब घरातला एखादा नगरसेवक व्हावा असं त्यांची इच्छा होती। मी उमर गवंडीची समजूत काढली त्यावेळेला की तुम्ही माघारी घेऊ नका किंवा काँग्रेसला पाठिंबा देऊ नका। पण काँग्रेसचे स्टँडिंग नगरसेवक जे आहेत त्यांनी एवढं प्रेशर केलं आणि मुस्लिम समाजाची त्यांना इतकी भीती घातली। मुस्लिम समाजाची काही 7-8 लोक घेतली ज्यांच्यावर खरोखर क्रिमिनल केसेस आहेत आणि त्यांनी याला इतकं प्रेशर केलं समाजामध्ये तुला ठेवणार नाही, समाजात जर तू तुमच्या घरात कोणी वारलं तर दफन करायलासुद्धा आम्ही कोणी येणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या त्यांना दिल्या। परवा दिवशी मी स्वतः तिथं गेलो होतो त्यांच्या ऑफिसला। ऑफिसमध्ये तिथं बाहेर लोक येऊन थांबली, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलेलं आहे। तर त्यांच्या भाऊबंदकीतलीच काही गुंड लोक आहेत की तू माघार घे, तू इलेक्शन लढायचं नाही म्हणून त्याला दमदाटी द्यायला लागले। तर त्याच्या मोबाईलमध्ये पण काही रेकॉर्डिंग आहेत की तुला गोळ्या घालून मारतो, असाही प्रकार माझ्या कानावर आला। पण मी गेल्या 8 दिवसाला बघतोय तर उमर गवंडी हा अतिशय प्रेशरमध्ये। आज त्याच्या आईनं आत्महत्या करायचा प्रयत्न केला, उद्या भविष्यात उमर गवंडीसुद्धा आत्महत्या करू शकतोय। तर पोलीस प्रशासनानं ह्याच्यावर ताबडतोब लक्ष देऊन खरोखर ज्या लोकांनी त्याला माघार घ्यायसाठी प्रेशर केलेलं आहे त्या लोकांना ताबडतोब त्यांनी ताब्यात घ्यावं। कारण लोकशाहीला काळिंबा लागण्यासारखी आता परिस्थिती झालेली आहे। लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर पोलीस प्रशासनानं ताबडतोब ह्यात लक्ष घालावं। आता आम्ही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, पोलीस म्हणतात त्यांची अजून तक्रार दिली नाही। त्या उमर गवंडी इतका घाबरला आहे की तो काय कंप्लेंट करू शकत नाही आहे। पोलीस प्रशासनानं जर ग बसले तर ही लोक फोपावतील, समाजाच्या नावाला कलंक लावतील। मुस्लिम समाज अतिशय जागृत आहे, पण मुस्लिम समाजाला काय गुंड आहेत
जे जाती धर्माच्या नावावर ह्या लोकांच्यावर प्रेशर आणलं आहे ते जगासमोर यायला पाहिजे आणि ह्या लोकांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. आज ह्या ठिकाणी शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून जाईल ह्या भीतीनं काँग्रेसचे काही बलाढ्य नेते ह्या स्वतः हस्तक्षेप करत आहेत. बऱ्याच लोकांची नावं मला देखील माहीत आहेत. जसजसं पोलीस प्रशासन चौकशी करेल त्याप्रमाणे आम्ही पुढची माहिती त्यांना देत जाऊ. काँग्रेसवाली पण असतील यासोबत भाजपवाली पण असू शकतायत. या दोघांच्या प्रेशरमध्ये आलेला आहे कारण ही सीट निवडून येणार हे आमच्या सर्वेमध्ये आलेले आहे. तर लवकरात लवकर पोलिसांनी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आम्ही मागणी करत आहे.